नमस्कार मित्रांनो, मी राजू साथळिया, तुम्ही बघत आहात भूमिज्ञान चॅनल। मित्रांनो, तुम्ही नकाशावर माप बघत असतील की त्याच्यावर माप असतात की एकाच 1 इंचास 2.5 साखळी, 1 इंचास 5 साखळी, त्याचा मी व्हिडिओ बनवून टाकलेला आहे आणि तो आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे। तर आज मी तुम्हाला जी दुसरी माप आहेत, एकाच 500, एकाच 1000, एकाच 2000, एकाच 5000 आणि एकाच 10000, त्याच्या विषयी मी तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे की आपल्या पट्टीवर ही पट्टी आहे, पट्टीच्या मापाने आपले जर एखादा नकाशा आहे मित्रांनो, असा हा नकाशा आहे, तर याचा आपण माप कसं काढायचं। जर आपल्या पट्टीवर एकाच 500 किंवा एकाच 1000 माप आहे, तर आपण जे माप येतं आपलं, हे समजा आता 25 मिलीमीटर आलेलं आहे, तर 25 मिलीमीटर आल्यानंतर एकाच जर 500 नकाशाचं प्रमाण असेल तर ते किती पकडायचं, ह्याचं मी आज तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे आणि तुम्हाला शिकवणार आहे नकाशाची मापं कशी टाकायची आणि कशा प्रकारे स्केल बघायचं असते, ते मी तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला समजवतो की जे आपले हे नकाशाचे माप आहेत ती मी आता एक पोस्ट टाकलेली, ती मी बघितली की त्याच्यात भरपूर चुकीचे तुम्ही वोटिंग केलेली आहे। मी त्याच्यात मुद्दामून 5 ऑप्शन दिलेले, पण जे खरं उत्तर होतं ते त्याच्यावर भरपूर कमी आलेले आहे, म्हणजे सगळ्यात कमी त्याच्यावरच आलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकत असतील की याचं हे उत्तर नाही आहे, त्याचं ते उत्तर होतं की एकाच 1000 प्रमाण असेल तर त्याचं 1 mm बरोबर 1000 mm त्याचं ते प्रमाण आहे। तर त्यांनी म्हणजे तुम्ही लोकांनी भरपूर चुकीचं उत्तर दिलेलं आहे, म्हणून मला हा व्हिडिओ बनवायला लागला की लोकांना ह्याच्याबद्दल पण थोडी माहिती द्यायला पाहिजे, जेणेकरून लोकांना स्वतःचे नकाशे वाचन करता आले पाहिजे। तर चला मित्रांनो, आपण सुरू करूया की पट्टीच्या सहाय्याने आपला नकाशा असतो त्याच्यावरची मापे प्रमाणावरून आपण कशी काढतात। तर हा तुम्ही जो माप बघत आहे की एकाच 500 म्हणजे नक्की काय असतं ते मी तुम्हाला पहिले समजवतो की एक आहे ते म्हणजे एक हे फूट नाही आहे मित्रांनो, हा 1 आणि हे 500 ह्याच्यात जे फरक आहे तो मी तुम्हाला समजवतो की हा 1 mm आहे, हा 1 mm चं माप आहे आणि त्याला 500 हे फूट नाही आहे की मीटर नाही आहे की किलोमीटर नाही आहे, हे 500 पण mmच आहेत। म्हणजे तुम्ही पट्टी जर पकडली तर ही पट्टी आहे, तर हे 1 mm म्हणजे ही जी बारकी आडवी रेष तुम्हाला दिसत आहे हे पूर्ण नाही, हे 1 सेंटीमीटर झालं, 1 mm हे आहे, तर 1 mm बरोबर 500 mm आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। तर मी तुम्हाला पूर्ण समजवतो की जर हा नकाशा आपण पट्टी लावली आणि एकाच 500चं तुमच्या नकाशावर प्रमाण आहे, बरोबर आहे, तर इथे पट्टी लावल्यावर हे इथे माप किती येतं, 25 mm येतं। तर तुम्ही त्याच्यावरून डायरेक्ट तुम्ही भाग देऊ शकतात की जर 25 mm येत असेल गुणिले तुम्ही 500 करा, तर तुमचं उत्तर जे येणार आहे ते म्हणजे तुमचं करेक्ट उत्तर येणार आहे आणि तेवढंच तिथे माप असणार आहे। तर मी तुम्हाला त्याचा गुणाकार करून नाही दाखवत, तुम्ही त्याचा गुणाकार करू शकतात आणि 25 5 125 होतात, बरोबर आहे, हे 125 होतात, म्हणजे हे किती आलं मित्रांनो, हे mm मध्ये उत्तर आलेलं आहे। तर 12500 mm आलेलं आहे। तर आपल्या मीटरमध्ये किती mm असतं, सॉरी मिलीमीटर असतं, ते आपल्याला पहिले माहीत असणं गरजेचं असतं। तर मी तुम्हाला समजवतो की हे तिथे आपलं ते उत्तर आलेलं आहे। तसंच मी तुम्हाला ह्याच्यात समजवणार आहे की जे आपलं हे 25 माप आहे, तर एकाच 1000 असेल तर त्याचं कसं उत्तर येणार आहे ते पण मी तुम्हाला समजवतो। तर मी जर एकाच 1000 हे माप घेतलं तर हे याचं उत्तर असं येणार आहे की जर इथे पट्टी लावली आपण, इथे पट्टी लावल्यानंतर जर इथे हे किती येतं, 25 माप येतं, बरोबर आहे, हे 25 माप येतं, म्हणजेच ते काय आहे मित्रांनो, 25 आहे ते 25 मीटर आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा, ते 25 मीटर येणार आहे, कारण की ते मिलीमीटरमध्ये प्रमाण दिलेलं आहे। त्यामुळे जे तुम्ही एक लक्षात ठेवा, फक्त तुमच्या नकाशावर जर एकाच 1000 असं माप दिलेलं असेल तर तुमची पट्टी लावल्यानंतर जे माप येतं तेच माप तिथे नकाशावर असतं, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आणि जर एकाच 500 मध्ये जर तुमचं नकाशाचं प्रमाण असेल तर तुम्ही डायरेक्ट अशी पट्टी लावायची आणि ते माप चेक करायचं। तुमचं जर माप एकाच 500 मध्ये असेल ना, तर जर जागेवर तुमचं पोझिशन हे 25 मीटरची लाईन असेल, जर ही 25 मीटरची तुमची लाईन आहे आणि जर नकाशा एकाच 500चा आहे, तर तुम्हाला तिथे 25 नाही, तिथे तुम्हाला ते 50 दाखवणार, नकाशावर किती दाखवणार, तुम्हाला पूर्ण 50 दाखवणार, इथपर्यंत ती लाईन दाखवली असेल नकाशात, पूर्ण 500चा जर नकाशा असेल तर तुम्हाला त्याची निम्मे करायची आहे। जेव्हा 500 मध्ये स्केल असेल तेव्हा त्याची तुम्हाला निम्मे करावं लागेल आणि निम्मे केल्यानंतर ते तुमचं नकाशाचं माप असेल। तसंच मित्रांनो, जर एकाच 1000 असेल तर मी तुम्हाला समजवलेलं आहे की जर नकाशावर पट्टी लावली आपण, ही समजा नकाशाची एक लाईन आहे आणि जर आपण इथे पट्टी लावली आणि ही लाईन आलेली आहे 50 वर,
तर आपण ती 50 वर जर ही मी 60 ची टाकलेली आहे, जर ही 50 60 ची आहे तर ती 60च पकडली जाणार आहे। आणि जर एकास 500 असेल तर तुम्हाला ती किती पकडायची आहे, 30 पकडायची आहे। तुम्हाला ते 30 येणार आहे, 30 मीटर येणार आहे। ते इथे 25 होतं म्हणून मी इथे 50 केलेलं, पण ते चुकून 60 झालेली लाईन आहे। तर तिथे तुम्हाला किती पकडायचं आहे, एकास 500 असेल तर तुम्हाला त्याचं निम्मे करायचं आहे। तसंच जर आपण तुमच्या नकाशावर ही पण प्रमाण असतात, जसजसा तुमचा नकाशा मोठा होत जाईल, म्हणजे जर एक नंबरचा फक्त सर्वे नंबरचा किंवा गटाचा असेल तर तुम्हाला तो एकाच 1000 मध्ये भेटू शकतो। जर तुमचे 5-6 नंबर एकाच नकाशात आहेत तर तुम्हाला तिथे एकाच 2000 चे माप तुम्हाला तिथे बघायला भेटू शकते। आणि जर तुमचं नकाशा त्याच्याहून थोडा 8, 9, 10 जर नंबरचा असेल एकत्र तर तुम्हाला तिथे 5000चं बघू शकतात तुम्ही। आणि जर तुमचा गाव नकाशा तुम्ही बघितला असेल मित्रांनो तर त्याच्यावर एकाच 10,000 किंवा एक इंचास 20 साखळीचं माप तिथे टाकलेलं असतं। तर तुम्हाला एकाच 20 साखळी कशी काढायची ती जर तुम्हाला माहित नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ती मी लिंक दिलेली आहे। पूर्ण होतोय आपला हा तिसरा पार्ट चालू आहे आपला टिपण नकाशावरती। तर टिपण नकाशा कसा सोडवायचा हा आपला चौथा पार्ट असणार आहे। आणि याच्यानंतर मी तेच तुम्हाला दाखवणार आहे की टिपण नकाशा कशा प्रकारे आपण सोडवू शकता। त्यासाठी तुम्हाला मित्रांनो माझ्या चॅनलवर तुम्हाला सबस्क्राइब करावं लागेल आणि बेल आयकॉन आहे साईडचं ते पण तुम्ही दाबून ठेवा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला पोहोचत राहील। तर आपण सुरू करूया की जर एकाच 2000 मध्ये माप असेल तर त्याचं काय करायचं। तर 1 mm बरोबर जर 2000 mm तिथे माप दिलेलं आहे आपल्या नकाशावर, कारण की नकाशावर मित्रांनो कसं लिहिलेलं असतं, असं लिहिलेलं असतं एकास 500, एकास 1000, एकास 2000, एकास 5000, एकास 10000, तिथे mm लिहिलेलं नसतं। म्हणून मी तुम्हाला समजवतो की 1 mm बरोबर जर 2000 लिहिलेलं असेल तर तुम्हाला फक्त पट्टी लावायची आहे तुमच्या नकाशाला आणि इथे माप येते हे 25 पट्टीवर माप येते। तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं तुम्हाला डबल पकडायचं आहे। किती पकडायचं आहे की इथे जर 25 येतं तर तुम्हाला ते किती असणार आहे, 50 असणार आहे। किती असणार आहे, 50 असणार आहे, कारण की एकाच 2000 आहे। जर हे 25 येत असेल तर तुम्हाला ते 2000 मध्ये तुम्हाला कन्वर्ट करण्यासाठी 2 ने तिथे तुम्हाला गुणायचं आहे। तर तुम्हाला तिथे जर 2 ने जर तुमचं 25 येत असेल तर तुम्हाला 25 गुणिले 2 करायचं आहे, म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 50। म्हणजे हे माप हे नकाशात 25 दाखवतं पण जागेवर किती असतं, 50 मीटर असतं, हे तुम्ही लक्षात ठेवा। तर आपण तसंच आपलं एकाच 5000 आहे ते पण सेम तसंच आहे मित्रांनो, एकाच 5000 mm बरोबर। तर ते पण सेमच आहे। आणि मित्रांनो सगळे माझे नंबर मागतात, सगळ्यांना माझ्याशी फोनवर बोलायचं आहे। तर मित्रांनो मी तुम्हाला बऱ्याच वेळा समजवलं आहे की मी सगळ्यांना नंबर देऊ शकत नाही। जर तुमचं अर्जंट काही काम असेल किंवा तुमचा मोठा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला मी तुमच्यासाठी व्हिडिओ टाकलेला आहे की माझा नंबर तर आपण सुरुवात करूया की जर 1 mm बरोबर 5000 mm असेल तर नक्की काय करायचं असते। तर तुम्हाला इथे काय नाही करायचं मिळत मित्रांनो, तुमची ही 25 माप आहेच। मी एकच माप का घेतो मित्रांनो, कारण की ते 25 म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला समजवलं तर तुम्हाला जास्त समजेल, म्हणून मी तेच माप घेतोय। जर इथे नकाशावर तुमचं जर 25 माप येत असेल तर तुम्हाला जागेवर किती माप आहे हे कसं तुम्हाला कळेल। तर तुम्हाला काही करायचं नाही मित्रांनो, जसं आपल्या 2000 ला तुम्ही केलं तसंच तुम्हाला करायचं आहे, 25 गुणिले 5 करून टाकायचं आहे आणि तुमचं इथे उत्तर येऊन जाईल। असंच तुम्ही 10000 ला पण करू शकता। तसंच तुमचं कोणतंही प्रमाण असेल, किती हजारामध्ये तुम्हाला दिलेलं असेल तरी तुम्ही त्याच्याबद्दल माहिती काढू शकतात। आणि मित्रांनो माझ्या टेलिग्रामला अजून तुम्ही जॉईन झाले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्कीच जॉईन व्हा। तिथे तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा होईल। तुम्ही कोणतेही मला कमेंट करू शकतात, कधीही माझ्याशी तुम्ही डायरेक्ट बोलू शकतात। तर अशा प्रकारे मित्रांनो एकाच 1000, 2000, 3000, 5000 कोणतंही माप असेल तर अशा प्रकारे ते काढायचं असतं। आणि जर याच्यावर अजून तुम्हाला माहिती समजली नसेल तर ह्याच्यावर जर सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट मध्ये मला कमेंट करा। आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त 1000 लाईक तरी आले पाहिजेत, तरच आपण तो व्हिडिओ बनवू, नाहीतरी मला असं वाटेल की लोकांना या व्हिडिओची आवड नाहीये। तर अशा प्रकारे आपण ही मापं काढलेली आहेत मित्रांनो। आणि आता आपला हा तिसरा पार्ट चालू आहे आपल्या टिपण नकाशासाठी। तर आपला चौथा पार्ट आता येणार आहे, तो टिपण नकाशा सोडवतानाच येणार आहे। तर तो व्हिडिओ बघायचा असेल मित्रांनो तर चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा आणि साईडचं बेल आयकॉन आहे ते पण दाबून ठेवा, जेणेकरून जेव्हाही मी तो व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटेल। आणि असेच उपयोगाचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत, जे अजून तुम्ही बघितले नसतील तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही व्हिजिट एकदा करा आणि ते सगळे व्हिडिओ बघा, तुमच्याच फायद्यासाठी मी टाकलेले आहेत आणि सगळी अशाच प्रकारची तिथे आपल्याला तुम्हाला माहिती भेटू शकते। तर चला मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक तुम्ही करून टाकलं असेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।